आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. पुढचा भाग सुरू करण्याआधी तुम्हाला सांगू इच्छिते की माझ्या दुसऱ्या यूट्यूब चॅनलवर VAG मराठी स्टोरीजवर मी एक नवीन कथा सुरू केली आहे, फील माय लव. तर प्लीज त्या कथेला सुद्धा ऐकायला सुरुवात करा आणि मला तुमच्या कॉमेंट्स नक्की येऊ द्या. चला सुरुवात करते. अध्यायम भाग 79. अक्षया पुढे झाली आणि बाबांना मलम लावू लागली आणि लावता लावताच त्यांना आता पुन्हा बडबड करू लागली. बाबा, आता 2 दिवस घरातून बाहेर पडलात ना तर याद राखा, चष्मा तुटलाय, मी उद्याच दुरुस्त करून आणते. पण आता असला हलगर्जीपणा चालणार नाहीये हा. तुमचा मोबाईल कंपल्सरी चार्ज असायला हवा. एखादी वेळी काही अर्जंट असलं तर मी कुठं कॉल करायचा? तरी बरं शहा काकांकडेच गेला होता, नाहीतर कुठं शोधणार होते मी तुम्हाला. थोडी म्हणून काळजी नाहीये तुम्हाला. आपलं वय झालंय तर घरी बसावं ना, पण नाही. घरी बसून कंटाळा येतो असं म्हणायचं होतं बाबांना, पण आता एकही शब्द बोलला तर शब्दाला शब्द लागून आणखीन वाढणार हे प्रकरण. तेव्हा ते शांतपणे ऐकून घेत होते. तिची बडबड ऐकून अर्जुनच्या गालातही स्माईल आली, आणि तो मात्र तिच्या बडबडीमधून एक वेगळंच जग पाहत होता, जिथं काळजी आणि प्रेम उघडपणे व्यक्त केलं जात होतं. पण अशी प्रेमळ बडबड कधी स्नेहाकडून त्याने खाल्ल्याचं आठवतच नव्हतं. साधं कंटाळून आल्यावरही ती हातात पाणी देत नसायची, बाकी काळजी घेणं तर सोडाच. कुटुंबातील हे असं साधं पण जिवंत चित्र पाहायला तरसलेला तो त्याला आता जाणवत होतं. ते तिला पाहताना आणि त्याला वाटत होतं की हो, मला इथं काहीतरी मिळणार आहे, एक घर मिळणार आहे. तिचं घर, तिचं प्रेम आणि तिचं आपलेपण. तेवढ्यातून बाबांचं लक्ष अर्जुनकडे गेलं. तो विचारात हरवलेला हलकेच हसत होता. अगं बस झालं की आता, किती बडबड करशील? बाबा म्हणाले. अच्छा, म्हणजे मला वेड लागले तर बडबड करायला. मग तुम्ही गेलाच कशाला होता काकांकडे? बघा असे हा अर्जुन, अजूनही विचार करा, नक्की तयार आहात ना अशी बडबड ऐकायला? तुम्ही त्यांना असं का बोलताय? आणि बडबड दिसते ना तुम्हाला माझी, त्यामागची काळजी नाही दिसत आहे. बरं माझी आई, चुकलो मी. आता मोबाईल कुठे पटकन सांगा, चार्जिंगला लावते. मोबाईल? अरे बापरे, राहिला वाटतं तिथंच. काय तिथंच कुठं राहिला? रोडवर नाही ना पडलाय? अगं पर्याकडेच राहिला वाटतं. आणलाय मी, काळजी नसावी. अगं आता क्लिनिक बंद करून बाहेर पडणार तर याचा मोबाईल दिसला, मग आलो घेऊन. दरवाजात चहा काका उभे होते. अहो काका, तुम्ही या ना, अक्षया म्हणाली. हो येतोच आहे, आता भेटल्याशिवाय जाणार नाही आहे मी अर्जुनरावांना. हा घे याचा फोन, पार डेट झालाय म्हणत त्यांनी फोन अक्षयाच्या हातात दिला आणि तिने तो लगेचच TV समोर चार्जिंगला लावला. काय म्हणताय अर्जुनराव? त्या दिवशी तापाने फार फणफणला होतात, आता बरे आहात का? काकांनी डायरेक्ट विचारलं. हो, तापाने फणफणलो होतो, पण तुम्हाला कसं माहीत? अर्जुनने अक्षयाकडे पाहत विचारलं. मी सांगते, हे आमचे फॅमिली डॉक्टर आहेत आणि बाबांचे मित्र. त्या दिवशी मी यांनाच बोलावलं होतं तुम्हाला चेक करायला, अक्षया म्हणाली. ओ अच्छा, आय एम सॉरी, मला माहीत नव्हतं. अहो कसं माहीत असेल, तुम्ही ग्लानीमध्ये होता. आणि हे रे काय पर्या, कुठे धडपडलास की काय? आता कुठं त्यांचं बाबांकडे लक्ष गेलं. बघा ना काका, बाईकवाल्याने धडक मारली, जरा म्हणून काळजी नाहीये यांना स्वतःची. अक्षया पुन्हा सुरू झालेली.
अरे पण थोडं थांब म्हणत होतो ना मी. चांगलं म्हणत होतो सोबत जाऊ, तर ह्याला घरी जायची घाई झालेली. पर्या, तू ना आता आगीमध्ये तेल ओतू नकोस. बघ पाहिलं सक्षू कसा बोलतोय बघ मला. शहा काका मुद्दामच म्हणत होते. बाबा आता शांत बसा बघू तुम्ही, तुमची चूक कबूल करा, अक्षया सुद्धा म्हणाली. अगदी बरोबर. बरं अक्षया, अंग ठणकत असेल त्याचं, बोलणार नाही तुझा बाप? त्याला पेन किलर दे एखादी असेल तर. हो ना, मला वाटलेलंच. ती बाबांकडे रागाचा कटाक्ष टाकत म्हणाली. अगं नाही दुखत आहे माझं अंग, याचं काय ऐकतेस? अरे आता नाही दुखणार, थोड्या वेळाने कळेल. डॉक्टर तू आहेस का मी? गप रे तू, उगाच तिला टेन्शन देऊ नकोस. मी बघते आहे का एखादी पेन किलर आणि कॉफीही ठेवते. ती आत किचनमध्ये आली आणि पाहते तर नेमकी एकही पेन किलर नव्हती. तिने कॉफी ठेवली आणि बाहेर आली. बाईकची कीज घेत म्हणाली, बाबा पेन किलर नाही आहे, मी लगेच घेऊन आले. अर्जुन आलेच हा मी. ती वळणार एवढ्यात अर्जुन उठला. अक्षया तू का जातेस? मी आणतो ना. अर्जुन तुम्ही कशाला? मी आणते ना, इथे कोपऱ्यावरच आहे मेडिकल. मी लगेच येईन घेऊन. अक्षया डोंट वरी, मी आणतो. पण अर्जुन तुम्ही, तिने म्हणेपर्यंत इट्स ओके मी आणतोय. तिला डोळ्यांनीच खुणावत म्हणत तो दरवाजातून बाहेरही पडला. ती दरवाजातून बाहेरच पाहत राहिलेली. खरं तर बाबांना भेटायला आलेले ते आणि आता इथं भलताच ड्रामा सुरू झाला होता. तरीही कसलाच इगो न दाखवता तो त्यांच्यासाठी गोळी आणायला गेला पाहून तिलाच उगाच गिल्टी वाटत होता. ए जोशा, बघ जरा त्याला, किती काळजी करतोय तो तुझी. तुझ्यासाठी गोळी आणायला लगेच गेला. मोठ्या कंपनीचा मालक आहे का त्याला इगो? याला म्हणायचं चॉईस. अक्षू आवडली हा बेटा मला तुझी चॉईस? शहा काका म्हणाले. काका अर्जुन खूप वेगळे आहेत हो, ते दिसतं त्यांच्या वागण्यातून. पण काय ग अक्षू, आज अचानक तुम्ही दोघं घरी? मी समजलो नाही, बाबांनी विचारलं. अहो तुम्हाला भेटायला आलेत बाबा ते, काल विचारत होता ना तुम्ही. अच्छा, म्हणजे तू बोललीस त्याला मला भेटायचंय तर? मी नाही हो बोलले बाबा, त्यांनी स्वतःहून विचारलं म्हणून घेऊन आले. जोशा मी सांगू? होकार देऊन टाक. असा मुलगा शोधूनही मिळणार नाहीत पुन्हा. अगं दुपारी तेच बोलायला आला होता तो माझ्याकडे. मी समजावले त्याला, पण बघू आता कितपत पटलंय. हे बघ पराग, पटण्याचा विषय नाही आहे. मला काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं त्याने दिली तर मग मला काही इश्यू नाही आहे. तुम्ही दोघंही प्लीज आता त्यांच्यासमोर त्या विषयावर भांडू नका. काय विचार करतील ते? मी आहे आत कॉफीचं पाहते, म्हणत ती आत आली. काहीच वेळात अर्जुन गोळी घेऊन आला. त्याने सरळ पाकिटातली गोळी काढून बाबांच्या हातावर दिली. बाबा ही गोळी घ्या आणि हे पाणी. हो थँक्यू. आलात तुम्ही अर्जुन? तुम्ही बसा ना प्लीज, कॉफी घ्या ही. काका तुम्ही सुद्धा घ्या. तिने सर्वांना कॉफी सर्व केली आणि ती ही कॉफी घेत तिथंच बाबांजवळ बसली. काही क्षण सगळे अगदी गप्प होते. फक्त काका आणि तिच्या बाबांची कसलीशी खुनवाखुनवी चाललेली, जी थोड्याफार प्रमाणात अर्जुन आणि अक्षयाच्याही लक्षात आली. त्या क्षणाला अर्जुनचं अक्षयाकडे लक्ष गेल्या वाचून राहिलं नाही. त्याने डोळ्यांनीच विचारलं तिला, हे काय चाललंय? तर ती त्याला इशाऱ्यानेच म्हणाली की हे नेहमीच आहे, सोडून द्या. कॉफी संपल्यावर अक्षयाचे बाबा अर्जुनकडे वळले. त्यांचा आवाज थोडा गंभीर होता आणि खोलीतला हलकासा गप्पांचा माहोल आता क्षणभर शांत झाला. अर्जुन, मी काही प्रश्न विचारू इच्छितो. आशा आहे गैरसमज करून घेणार नाहीस. नक्कीच, तुम्ही मोकळेपणाने विचारा, अर्जुनने नम्रपणे उत्तर दिलं. तुला माहितीच असेल की प्रत्येक बाप आपल्या मुलीला कसं वाढवतो. शिवाय तिनंही आयुष्यभर माझी काळजी घेतली आहे.
तिच्या प्रत्येक निर्णयात, प्रत्येक पावलात माझी साथ होती. तिच्याशी लग्न करणार आहेस तर एक बाप म्हणून मला तिची काळजी वाटते बघ. तू तिच्यासाठी एक भावनिक आधार बनू शकशील का? म्हणजे तुझा डिवोर्स झालाय आणि आम्हाला कोणालाच माहीत नाही आहे की त्यात कोणाची चूक होती, नेमकं काय झालंय तुमच्यात, आणि आम्हाला ते जाणून घ्यायचंही नाही आहे. पण माझ्या मुलीवर तर अशी वेळ येणार नाही ना? बाबा त्यांचा प्रश्न विचारून रिकामे झाले. मी समजू शकतो बाबा. तुम्हाला तिच्या आयुष्याबद्दल पूर्ण खात्री हवी आहे. अर्जुन थोडं थांबून आणि पुढे अक्षयाकडे पाहत म्हणाला, मी अक्षयाला तिच्या स्वाभिमानासाठी, तिच्या आत्मविश्वासासाठी आणि तिच्या जिद्दी स्वभावासाठी ओळखतो. तिला कोणत्याही निर्णयात बांधून ठेवण्याचा प्रयत्न मी तरी करणार नाही आहे. माझ्या आयुष्यातल्या रिकाम्या जागा तिनं स्वतःच्या प्रेमाने भराव्यात एवढंच मला हवं आहे. मी तिच्या स्वप्नांनाही तेवढीच जागा देईन. हो, माझा तो भूतकाळ आहे, पण काही गोष्टी हातात नसतात आपल्या. अगदी टिकवायचं असलं तरीही. सो त्रास करून घेण्यापेक्षा त्यांना सोडून दिलेलं कधीही चांगलं. तो भावूक झालेला पुढे एकदम शांत झाला. या प्रसंगावरून कळत होतं की तो किती भावूक होता. आणि त्याला भावूक झालेलं पाहून बाबाच पुढे म्हणाले, सुरेख विचार आहेत तुझे, पण तुमचं स्वतःचं आयुष्य वेगळं असणार आहे. उंचीवर नेणारी कंपनी, मोठं साम्राज्य, या सगळ्यात वेळ देऊ शकशील ना तिला? हो काका, मी मान्य करतो की माझं काम मला व्यापून टाकतं, पण अक्षयाकडूनही मी तेच तर शिकतोय, जीवन कसं जगायचं ते. तिच्या साध्या प्रेमात इतकी ताकद आहे की तिच्या सोबतीने माझं काम हे माझं आयुष्य होणार नाही. तिचं हे घरच मला जगण्याचं नवं कारण देईल. आय एम शुअर. अर्जुनच्या प्रत्येक शब्दांमागे प्रामाणिक भावना होती. बाबांच्या चेहऱ्यावरचा कठोर भाव मावळला. त्यांनी हलकीशी मान हलवली आणि शांतपणे विचारलं, आणि जर कधी आयुष्यात तुम्हाला कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला तर नातं टिकवण्यासाठी किती धैर्य असेल तुझ्यात? अर्जुनचा आवाज अधिक स्थिर झाला. तसे प्रसंग मी पाहिलेत आयुष्यात आणि तुटलेल्या नात्याचं दुःखही अनुभवलंय, पण अक्षया हा माझ्यासाठी नात्यांचा केंद्रबिंदू आहे आणि असेल. तिच्यासाठी मी सर्वस्व पणाला लावण्यास तयार आहे. त्यांची नजर अर्जुनवर स्थिर राहिली होती आणि मग ते शांतपणे म्हणाले, तुझं बोलणं पटतंय मला अर्जुन, पण मला अजून एक गोष्ट विचारायची आहे. तुझं घर तिथं कोण आहे? तू एकटा राहतोस, सोबतीला आई नाही, वडीलही नाहीत. अशी परिस्थिती असताना तू अक्षयाची पूर्ण काळजी घेऊ शकशील का? तिला लागणारा आधार, ती ऊब, ती सुरक्षितता तिला खरंच तुझ्याबरोबर मिळेल का? अर्जुनचा चेहरा क्षणभर शांत झाला, पण त्याच्या डोळ्यात निश्चय दिसत होता. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि सावधपणे उत्तर दिलं, हो, मी एकटा आहे. माझ्या आयुष्यातला प्रत्येक कण मी स्वतः उभा केलाय. आई वडील गमावण्याचं दुःख सहन केलंय आणि माझ्या घटस्फोटानंतर मला पुन्हा एकटेपणा भोगावा लागलाय. पण यातून मी एक गोष्ट मात्र पक्की शिकलोय, मी जीवावर बेतलं तरी प्रिय व्यक्तीला नाही सोडणार. अक्षयाला तर नाहीच. ती माझं प्रेम आहे. तिच्या सोबतीने, तिच्या आनंदातच मी माझं जीवन शोधतोय. जे आधार मला कधी मिळाले नाही ते तिच्यासाठी मी निर्माण करेन. आणि आम्ही एकटे कुठे आहोत? तुम्ही आहात ना. तुमच्या आशीर्वादाचे हात आमच्यासोबत आहेत आणि आम्हाला ते इथून पुढेही हवे आहेत. थोडा वेळ शांतता पसरली. मग बाबांनी हलकसा हसत पुढं काही म्हणणार एवढ्यात एवढा वेळ शांत असलेले काका म्हणाले, अरे आता किती प्रश्न विचारतोयस त्याला? इंटरव्ह्यू घेतोयस की काय त्याचा? अक्षया, मला मुलगा पसंत आहे. याला पसंत असू दे वा नसू दे, मी लावून देतो तुमचं लग्न. बघू काय करतोय हा. काका म्हणाले तशी गालात आलेल्या हास्यासह अर्जुनवर गेलेली नजर तिने खाली झुकवली. अरे मला बोलू तर दे. तू घाबरे.
आला मोठा मुलीला वाढवणारा. आम्ही काही वाढवलंच नाही का मुलींना? पर्या शांत बसतोस का आता? हां, तर अर्जुन बेटा, माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळालीत मला आणि मला आवडला तुझा स्वभाव. माझ्या अक्षूची निवड अशी तशी नसणार मला माहिती आहे, पण बापाचं हृदय रे. हो ना, जसं काय हा एकमेव बाप लागून गेलाय बघ जगातला. शहा काकांनी पुन्हा एकदा टोमणा मारला. तू गप रे. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेव, तिच्या डोळ्यातलं हास्य हे असंच कायम राहिलं पाहिजे. तिचं हास्यच तर माझ्या जगण्याची नवी उमेद आहे बाबा. ते तर मी कधीच विरू देणार नाही. अर्जुननं स्मित करत ठामपणे सांगितलं. चला मग आता लग्न कधी करताय बोला? काका एकदम उत्साहात म्हणाले. आम्ही दोघंही बोललोच नाहीये या विषयावर, ठरवूया ना आपण. अर्जुन म्हणाला. अरे मग बोला आता वेळ घालू नका. काय रे, हे तरी बरोबर बोलतोय ना मी जोशा? हो, आधीच तिचं आधीचं लग्न मोडलंय, आता वेळ नाही घालवायचा. हो ठीक आहे, मलाही तर माझ्या कामाच्या डेडलाईन्स पाहावे लागतील. आम्ही बोलतो या विषयावर आणि मग सांगतो, पण त्याआधी माझी एकच अट आहे. अट? कसली अट? बाबांनी विचारलं. तसा अर्जुनने खूप मोठा पॉज घेतला आणि अक्षयाही अर्जुनकडे पाहू लागली. तो आता नेमकं काय बोलणार होता याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. आजचा भाग इथंच संपलेला आहे. काय असेल अट अर्जुनची, तुम्ही गेस करू शकताय का? मग सांगा कॉमेंट करून. मी वाट बघते तुमच्या कॉमेंट्सची. कसं वाटलं आजचा पार्ट हे आपल्या कॉमेंट्समधून सांगायला विसरू नका. आणि कथेचा भाग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.